माणसाला माणूस म्हणून ओळख देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसातल्या भावना. या भावना आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्या भावना कोणत्या आहेत ह्या ओळखतो आणि त्याच प्रकारे ह्या भावना ओळखून त्या प्रकारे प्रतिसाद देतो, तेव्हाच आपण ह्या गोष्टीला भावनिक साक्षरता असं म्हणतो. मग राग, आनंद, द्वेष, दुःख या सगळ्या भावना नक्की कशा काय निर्माण होतात आणि त्या ओळखायच्या कशा आणि ओळखून त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा, बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी कृतिका दीक्षित. ज्ञानसेवा प्रतिष्ठान हे आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू झालेली मालिका फूड फॉर माइंड याच्या 6व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. मी एक समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपलं मानसिक आरोग्य हे बऱ्याच अंशी भावनांशी निगडीत असते. जेव्हा आपण अचूक प्रकारे भावना ओळखतो आणि त्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, हीच मानसिक आरोग्याची महत्वाची पायरी आहे. जेव्हा आपण भावना अनुभवतो तेव्हा काहीतरी हालचाल करण्यासाठी आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेमुळेच आपण आलेल्या अनुभवांना प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो. जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर आपले वर्तन देखील सकारात्मक आहे, पण जर ही ऊर्जा निर्माण झालेली नकारात्मक असेल तर आपले वर्तन देखील नकारात्मक होते. उदाहरणार्थ, जर सकाळी ऑफिसला जायच्या आधी घरात खूप मोठे भांडण झाले तर आपला अख्खा दिवस वाईट जाण्याची शक्यता असते. पण हेच जर ऑफिसवरून घरी आल्यावर, थकून घरी आल्यावर घरचे वातावरण आनंदी असेल तर आपला दिवस जरी थकलेला गेला असेल तरी घरी येऊन छान वाटतं, सकारात्मक ऊर्जा मिळते. आपण प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या अनुभवांमधून जात असतो आणि म्हणूनच आपण कुठल्या ना कुठल्या भावना कायमच एक्सपिरियन्स करत असतो. मानसशास्त्रात संशोधकांनी 8 मूलभूत भावना सांगितल्या आहेत, ज्या भावना प्रत्येक माणूस कायम अनुभवत असतो. या भावना म्हणजेच आनंद, विश्वास, दुःख, भय, राग, आश्चर्य, किळस आणि अपेक्षा. भावनिक साक्षरता हे केवळ भावना अनुभवणंच नाही, तर त्या भावना समजून घेणं, योग्य प्रकारे त्याची जाणीव करून घेणं, व्यक्त करणं आणि या भावनांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं. ह्यामुळे आयुष्य समृद्ध होतं आणि त्याच प्रकारे नातीही बळावता येतात. जेव्हा आपण आपल्या आणि इतर लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, योग्य प्रकारे ओळखतो आणि त्याला छान प्रकारे सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिसाद देतो, ह्यालाच आपण भावनिक साक्षरता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो. माणसाच्या बौद्धिक वाढीसाठी केवळ बुद्धीच म्हणजेच इंटेलिजन्स नाही, तर त्याच प्रकारे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक साक्षरतेची ही खूप गरज असते. जेव्हा आपली भावनिक साक्षरता बळावते तेव्हा आपण केवळ इंटेलिजंटच होत नाही, इतरांशी संवाद कसा साधावा, नाती कशी बळावता येतील याही गोष्टी समजून घ्यायला खूप मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या इमोशन्सवर, भावनांवर ताबा मिळवता येतो. म्हणजेच काय, तर इमोशन्स आपल्याला कंट्रोल करण्याच्या ऐवजी आपण इमोशन्सना कसं मॅनेज करू शकू हे आपल्याला शिकायला मिळतं. उदाहरणार्थ बघा, बरेचदा ऑफिसमध्ये असं होतं की सगळ्या एम्प्लॉईजचा किंवा सगळ्या स्टाफचं असं म्हणणं असतं की आमचा बॉस बाबा आम्हाला समजूनच घेत नाही. बरेचदा असं होतं की जो बॉस असतो किंवा मॅनेजर असतो तो बुद्धीने म्हणजेच त्याला इंटेलिजन्स खूप असतो, पण बरेचदा बऱ्याच अंशी इमोशनल इंटेलिजन्स खूप कमी असतो. पण जर ह्या बॉसची बौद्धिक साक्षरतेशिवाय इमोशनल साक्षरता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स ही तितकाच चांगला असेल तर तो आपल्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांनाही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना कधी काय हवं आहे, कोणात काय गुण आहेत हे योग्य प्रकारे ओळखून त्या प्रकारे त्यांना काम द्यायचा प्रयत्न करतो. ह्याच प्रकारे प्रत्येक क्षेत्रात इमोशनल इंटेलिजन्सची खूप गरज आपल्याला भासते. भावनिक साक्षरता ही आपल्याला कितीतरी प्रकारे मदत करू शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाती मजबूत करायला, समस्यांचं निवारण करायला, स्ट्रेस कमी करायला, स्ट्रेस आहे हे ओळखून त्याच्यावर नक्की काय सोल्युशन्स मिळवता येतील ह्या विचार करण्यासाठी आपल्याला भावनिक साक्षरता भाग पडते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे.
केवळ घरीच नाही तर बाहेर देखील आपल्या वर्कप्लेसमध्ये असेल किंवा एकमेकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये असेल, कपल्समध्ये असेल, आई वडिलांमध्ये असेल, आई मुलाच्या नात्यामध्ये असेल, अशा प्रत्येक पावल्यावर जर आपण इमोशनल इंटेलिजन्स वाढवत गेलो तर ह्याचा आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग ह्या स्किल्स बळकट बनवण्यासाठी खूप गरज होते. जर आपल्याला आपल्यातली भावनिक साक्षरता वाढवायची असेल तर आपल्या आणि इतरांच्या चेहऱ्यावरचे जे जेस्चर्स असतात, हावभाव असतात, त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजेच देहबोली काय सांगते, त्यांचा वागण्याचा काय प्रकार आहे किंवा त्याच प्रकारे ते कुठले छोटे छोटे मेसेजेस त्यांच्या बॉडी लँग्वेज थ्रू देत आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बरेचदा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर त्यातला अंडरलाइन्ड मेसेज काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं तेव्हाच याचा इमोशनल इंटेलिजन्ससाठी खूप छान प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा मैत्रिणींमध्ये भांडण होतं तेव्हा जर एखाद्या मैत्रिणीला इमोशनल साक्षरता जास्त असेल किंवा त्याचा इमोशनल इंटेलिजन्स छान असेल तर ती केवळ मीच कशी बरोबर आहे आणि माझ्या मैत्रिणीचीच कशी चूक आहे हे दाखवून न देता तिच्या मैत्रिणीचीही बाजू समजून घ्यायला मदत करू शकते. आणि जेव्हा आपण असा सारासार विचार करायचा प्रयत्न करतो तेव्हाच आपली बौद्धिक साक्षरता ह्या अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समध्ये कशी वापरता येईल हे आपल्याला इमोशनल साक्षरता शिकवू शकते. बरेचदा असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी अकॅडमिक डिफिकल्टी असेल किंवा एखाद्या वर्कप्लेस मधली डिफिकल्टी असेल तर ती टेक्निकल डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी जर इंटेलिजन्स कामाला येत असेल तर आपल्या डे टू डे आयुष्यात ज्या काही छोट्या मोठ्या संकट येतात, जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सच कामाला येतो. आणि म्हणूनच पावलोपावली या भावनिक साक्षरतेची आपल्याला गरज भासते. रोजच्या आयुष्यात भावनिक साक्षरतेचे हे फायदे आहेत. आपल्या मनात होणाऱ्या बदलांची आपल्याला सूक्ष्म जाणीव व्हायला लागते. आपण कोण आहोत व आपल्या स्वतःची काय ओळख आहे हे वाढवायला भावनिक साक्षरता मदत करते. आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता येतो, ज्यामुळे नकारात्मक भावना टाळणे अगदी सहज शक्य होते. भावना आणि विचार, वर्तन ह्याचा परस्पर संबंध असल्यामुळे भावनिक साक्षरता आपल्याला विचारांवर कसा ताबा मिळवता येईल ह्यासाठी मदत करते, ज्यामुळे सकारात्मक विचार वाढतात आणि त्याचप्रमाणे सकारात्मक वर्तन देखील. आपल्या समोरच्या व्यक्तीप्रती सहानुभूती म्हणजेच एम्पथी वाढवायला भावनिक साक्षरता मदत करते. यामुळे नाती दृढ होतात, युक्तिवाद कमी होतो आणि समोरच्या माणसाच्या मनापर्यंत पोहोचायला आपल्याला मदत होते. आयुष्यात होणाऱ्या सतत बदलांना सकारात्मकरित्या स्वीकार करण्याची शक्ती वाढते व त्या बदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बळावतो. ओव्हरऑल भावनिक साक्षरता ही आपल्या आयुष्यात बॅलन्स कसा मिळवता येईल हे आपल्याला शिकवून जाते. बिहेवियर, थॉट्स आणि इमोशन्स म्हणजेच वर्तन, आपले विचार आणि भावना ह्यांचा परस्पर संबंध असल्यामुळे जेव्हा हे तीन बॅलन्स्ड होतात तेव्हाच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य अगदी बळावते आणि सुदृढ होते. म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी भावनिक साक्षरता बळावता येणं खूप गरजेचं आहे. भावनिक साक्षरतेचे फायदे जाणून घेतल्यानंतर असं लक्षात येतं की भावनिक साक्षरता वाढवणे आणि बळावणे खूप गरजेचे आहे. पण हे नक्की कसं करायचं? तर भावनिक साक्षरता म्हणजे काय आणि भावना कशा ओळखायच्या ही भावनिक साक्षरतेची पहिली पायरी आहे. पण ती तर आपण सगळ्यांनी आता पार केलीच आहे. आता बघूया ह्या पुढे अजून काय स्ट्रॅटेजीज वापरता येतील ज्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स आपण बळावू शकू. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे लेबलिंग युअर इमोशन. बरेचदा असं होतं की आपल्याला एखादी भावना, एखादं फिलिंग जाणवत असतं पण नक्की माझ्यासोबत काय होतंय हे आपल्याला जाणवत नाही किंवा हे आपल्याला कळत नाही. बरेचदा आपण असं म्हणतो की कसं तरी होतंय मला, पण नक्की काय होतंय ना हे कळतच नाही. अशा वेळीच आपले इमोशन्स लेबल करता येणे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे हे इमोशन व्हील. इमोशन व्हील मध्ये अनेक इमोशन्स दिलेले आहेत. जेव्हा आपल्याला जाणवत नाही किंवा जेव्हा आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली मला काय फील होतंय तेव्हा या इमोशन व्हीलचा आपण सगळे वापर करू शकतो आणि यातून शोधू शकतो की नक्की मला काय वाटतंय. जेव्हा आपण इमोशन्स लेबल करतो तेव्हा आपल्याला कळतं की नक्की आपण कशा इमोशन्स थ्रू जात आहोत, मला कसं वाटत आहे.
कारण बरेचदा इमोशन्समध्ये गल्लत होऊ शकते, ज्यामुळे आपण क्विक चुकीची रिॲक्शन देऊ शकतो. म्हणूनच जे एकदा कळलं की मी कुठल्या इमोशन्स थ्रू जाते, मी नक्की मला काय वाटतंय, तर अकॉर्डिंगली आपल्याला रिस्पॉन्ड करणंही सोपं जातं. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. मी आधी ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे भावनिक साक्षरतेची सगळ्यात महत्वाची स्टेप ही सुद्धा आहे की केवळ मला माझ्याच भावना नाही तर इतरांच्या भावना समजून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे, कारण त्यानुसारच मला इतरांना प्रतिसाद द्यायचा आहे. आणि यासाठीच ऍक्टिव्ह लिसनिंग महत्वाचं आहे. मी जरी एखाद्या डिफिकल्ट इमोशन मधून जात असेल तरी जेव्हा इतर व्यक्ती माझ्याशी काहीतरी संवाद साधते तरी मी त्याच्याकडे लक्ष देतेय का, ती व्यक्ती नक्की मला काय सांगू इच्छित आहे ह्याकडे मी बारकाईने पाहतेय का, हे म्हणजेच ऍक्टिव्ह लिसनिंग. आणि म्हणूनच जर आपल्याला आपली भावनिक साक्षरता वाढवायची असेल तर समोरच्या व्यक्तीचे हावभाव, त्यांची देहबोली, बॉडी लँग्वेज, ते काय सांगत आहेत, ते काय मेसेज देऊ इच्छित आहेत ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भावनिक साक्षरता वाढवण्याची तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजेच जर्नलिंग. जसं आपण पहिली स्टेप पाहिली लेबलिंग युअर इमोशन्स, तर बरेचदा असं होतं की दिवसभरात आपल्याला अनेक अनुभव येतात आणि त्या प्रसंगी आपण अनेक भावना अनुभवतो देखील. पण नक्की ही भावना कोणती आहे आणि मी त्याला प्रतिसाद कसा दिला आहे हे आपल्याला त्या क्षणी कदाचित कळणार नाही, कारण ते बरेचदा अनकॉन्शियस असतं, आपला रिस्पॉन्स अनकॉन्शियस असतो. मग अशाच वेळी आपण जर रात्री झोपण्याच्या आधी जर्नलिंग केलं, म्हणजेच काय तर एका डायरीमध्ये लिहून काढलं की आज कुठले कठीण प्रसंग आले, त्यावेळेला मी काय भावना अनुभवल्या आणि मी प्रतिसाद कसा दिला, तर ह्याचा आपला नक्कीच फायदा होतो. तर आपण असं करू शकतो की आठवड्याच्या शेवटी हे सगळे अनुभव वाचून, माझ्या प्रतिक्रिया वाचून मी यात काय सुधारणा करू शकते, कसं इतरांना समजून घेऊ शकते, माझ्या भावना ज्या प्रकारे समजून घेऊ शकते, ह्याचा विचार करून अकॉर्डिंगली जर आपलं बिहेवियर चेंज केलं तर ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल. भावनिक साक्षरतेची शेवटची पण तितकीच महत्वाची पायरी म्हणजे भावनांचे व्यवस्थापन. म्हणजेच रादर दॅन इमोशन्स कंट्रोलिंग अस, हाऊ वी कॅन बेटर मॅनेज अवर इमोशन्स. आणि ह्या इमोशनल मॅनेजमेंटसाठी आपण वेगवेगळे टेक्निक्स वापरू शकतो. जसं मी सांगितलं होतं तसंच जर आपल्याला खूप राग येत असेल तर आपण 6 सेकंड्स रूल वापरू शकतो, किंवा आपण एखादे ब्रीदिंग टेक्निक्स वरून, ध्यानधारणा करून, मेडिटेशन करून आपला राग, आपलं दुःख किंवा एखादी अँशियस भावना कंट्रोल करायचा, मॅनेज करायचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. भावनिक साक्षरता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या ह्या 2 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणं. जसं मी आधी सांगितलं त्याचप्रमाणे इतरांच्या भावना समजून घ्यायच्या असतील तर आपल्यातली एम्पथी वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय तर मी समोरच्या व्यक्तीच्या जागी जर असते तर मला कुठल्या भावना अनुभवता आल्या असत्या, तर मी काय नक्की फील केलं असतं, ह्याचा विचार करून त्या अकॉर्डिंग समोरच्या व्यक्तीला रिस्पॉन्ड करणं म्हणजेच एम्पथी वाढवणं. उदाहरणार्थ, शाळेतून थकून आलेलं एक मूल लगेच घरी येतं, आपली बॅग फेकून बेडवर देतं आणि शांत बसतं. कदाचित त्या मुलाचा दिवस खूप कठीण गेला असेल, शाळेत काहीतरी त्रासदायक घडलं असेल ज्यामुळे ते असं वागत आहे. पण बरेचदा अशा वेळी पालक त्या मुलावर चिडतात किंवा लगेच त्याला विचारतात की तुला काय झालंय बॅग फेकून द्यायला. पण असं न करता जर ते पेरेंट एम्पथेटिक असेल तर ते काय करेल, तर ते त्या मुलाला समजून घ्यायचा प्रयत्न करेल आणि म्हणेल की बाळा, आजचा दिवस कठीण होता का, तुला याबद्दल बोलायला आता आवडेल का. जर असं आपण रिस्पॉन्ड केलं तर नक्कीच त्या मुलाला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सेफ स्पेस मिळू शकेल. जेव्हा मी म्हणते की आपण इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इतरांना व्यक्त होण्यासाठी आपण एक सेफ स्पेस होणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच योग्य प्रकारे भावना व्यक्त करता येणं. आता आपण शिकलो की भावना कशा असतात, भावना कशा ओळखायच्या, कशा समजून घ्यायच्या, पण त्याच प्रकारे योग्य प्रकारे भावना व्यक्त करता येणं ही तितकंच महत्वाचं आहे. कारण बरेचदा आपण आपल्याला जर तीव्र भावना जाणवत असेल तर ती आयदर दाबून ठेवतो किंवा काहीतरी विचित्र प्रकारे ती व्यक्त केली जाते. म्हणजेच काय तर अतिशय राग आला किंवा अतिशय दुःख झालं तर शांतच बसणं किंवा आतताईपणा करणं यासारख्या गोष्टी. पण असं न करता जर आपण योग्य प्रकारे भावना व्यक्त केल्या तर त्याचा आपल्याला आणि समोरच्या व्यक्तीला फायदा होतो. उदाहरणार्थ, जर मला खूप राग आला असेल समोरच्या व्यक्तीवर तर रादर दॅन त्या व्यक्तीवर ओरडाआरडी करणं किंवा शांत बसणं किंवा राग मनात दाबून ठेवणं, मी आय लँग्वेज वापरून तो राग व्यक्त करायचा प्रयत्न करू शकते. म्हणजेच काय तर मला या क्षणी
तुझ्यावर राग आलाय कारण मला असं वाटतं की तू मला नीट समजून घेत नाही. ह्यामध्ये रादर दॅन ब्लेमिंग अदर पर्सन डायरेक्टली आपण आपली बाजू व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. अशाच प्रकारे विविध स्ट्रॅटेजीज वापरून आपण योग्य प्रकारे आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो. भावनिक साक्षरता हे एक कौशल्य आहे जे आपण कुठल्याही एजमध्ये शिकू शकतो आणि इतरांना शिकवूही शकतो. म्हणूनच ह्या पुढे जर आपल्याला एखादी तीव्र भावना जाणवत असेल तर त्यावेळी एक छोटा पॉज घ्या. नक्की तुम्हाला काय वाटतंय, काय फील होतंय याचा विचार करा. त्या भावनेला नाव द्या आणि मग ती भावना समोरच्यापर्यंत मी कशी पोहोचवू शकेन याचा विचार करा. चला तर मग आपण सगळ्यांनीच भावनिक साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्यासोबत इतरांना देखील भावनिक साक्षरता वाढवायला मदत करूया. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा. तुम्हाला एखादी गोष्ट या व्हिडिओमधली आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.